दरम्यान सामन्याला सुरुवात होते. रघुनाथ ला पहिला चेंडू सामना करेल स्वागत लोके. स्ट्राईकवर स्वागत लोके, नॉन स्ट्राईकवर तुषार सकपाळ. पंच धोनी पंच त्वरित सामना चालू करायचा आहे. यानंतर आणि 3 सामने खेळवायचे त्याची नोंद घ्या. या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो स्वागत. चांगला चेंडू. स्वागताचे काही बॅटच्या पट्टे देत नाही. एक चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. अनिवार्य पॉवर प्लेचा पहिला वैला षटक ते रघु परब याचा. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो स्वागत. सुरेख फटका. कव्हर पॉइंटच्या दिशेने टोलावतोय चेंडू. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो स्वागत. सुरेख फटका. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने यावर एक साधा सोपा झेल सोडतोय पॉइंटच्या दिशेने तो वेताळ क्रिकेट संघ वराड संघाचा क्षेत्ररक्षक. याचं रूपांतर एका धावेत होतं. या एका धावेने धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 5 या धावसंख्येवर. अनिवार्य पॉवर प्लेचं हे पहिलं षटक रघुनाथ परब याचं. रघुनाथ परब याच्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल. प्रथम स्ट्राईकवर येतोय तुषार सकपाळ. चेंडू त्याच्या पॅडवर आदळतोय. लेग बायच्या स्वरूपाची ही एक धाव. या एका धावेने धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6 या धावसंख्येवर. पहिलं षटक चालू आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आजच्या दिवसातील 6वा सामना होतोय. कृपया कुणाल फाटक, सन्माननीय श्री कुणाल फाटक इथे उपस्थित आहेत. सागर चव्हाण आपल्याला व्यासपीठावर बोलवत आहेत याची नोंद घ्या. सन्माननीय श्री कुणाल फाटक आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं स्वागत होईल सागर चव्हाण यांच्या हस्ते. दरम्यान सुरेख फटका. लेग साइड मान्यवरांच्या कक्षात यायचं आहे आणि त्यांचं स्वागत होतंय सागर चव्हाण यांच्या हस्ते. सन्माननीय श्री कुणाल फाटक. या षटकातील पुढील चेंडू सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू येतोय सीमा पार. षटकाराला एक महागडे षटकाची इथे वाटचाल करताना दिसतोय. सामन्यातील नाभात 49 धावा केल्या होत्या. तो महेश चव्हाण याला 300 रुपयाचा पारितोषिक होत आहे. दरम्यान सन्मान होतोय श्री कुणाल फाटक यांचा. या वेताळ वराडच्या स्पर्धेदरम्यान स्वागत केलं जात आहे. हरी परब यांच्या हस्ते स्वागत केलं गेलं ते कुणाल फाटक यांचं. वैभव परब मुंबई कांदिवली यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक येत आहे. महेश चव्हाण याला 49 धावांची खेळी केली होती या अगोदरच्या सामन्यात. तोच महेश चव्हाण 300 रुपयाचा मानकरी ठरतोय. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय वेताळ वराड संघाच्या वतीने तो गोलंदाज संदेश. स्ट्राईकवर आहे एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धुवाधार फलंदाज तुषार सकपाळ. सुरेख फटका. लेग साइडच्या दिशेने तुषार सकपाळाच्या बॅट मारून निघतोय. चेंडू जातोय सीमा पार.
कुणाल फाटक यांच्याकडनं 1001 रुपयाची देणगी येते. वराड प्रीमियर लीग UPL अर्थातच वराड प्रीमियर लीग या लीगसाठी कुणाल फाटक यांच्याकडनं 1001 रुपयाची देणगी येते. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचे जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्नात असफल होऊन तंबूत परततोय. पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागते ते तुषार सकपाळ याला. संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. पहिला गडी बाद होऊन माघारी परततोय तुषार सकपाळच्या स्वरूपात. सन्माननीय श्री कुणाल फाटक यांच्या हस्ते या स्पर्धेसाठी UPL म्हणजे अर्थातच वराड प्रीमियर लीग या लीगच्या स्पर्धेसाठी रोख रुपये 1001 रुपयाची देणगी येते. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत. दरम्यान कैलासवासी अक्षय फाटक यांचा बंधू नवीन फलंदाजाच्या रूपात मैदानात पावलं टाकतोय तो सचिन फाटक. या षटकातील पुढचा चेंडू जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. यावर एसटी मागे सूर्यगेश रक्षण. अवधूत मसूरकर याचं स्वागत याला माघारी परततोय. दरम्यान वराड प्रीमियर लीग कैलासवासी अक्षय फाटक यांच्या स्मरणार्थ श्री अमर फाटक सावरवाड यांच्याकडनं मंडळाला 5000 रुपयाची देणगी येते. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं पण स्वागत करतो तसंच आभार मानतो. वराड प्रीमियर लीग या लीगसाठी कैलासवासी अक्षय फाटक यांच्या स्मरणार्थ श्री अमर फाटक सावरवाड यांच्याकडनं 5000 रुपयाची देणगी येते. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो कीर्तिराज रावले. 2 गड्यांच्या रूपात धावसंख्या होती ती सावरवाड संघाची 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीसाठी संदेश
निर्धारित 5 षटकांचा सामना सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. या मंडळाला सहकार्य करायचं आहे. महेश चव्हाण यांच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक येत आहे. 49 धावांसाठी स्नेहा निलेश रेडकर आणि डॉक्टर प्रथमेश यांची मोठी बहीण यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक येत आहे. महेश चव्हाण जर कुठे असाल तर व्यासपीठाजवळ यायचं आहे. या अगोदरच्या सामन्यात धुवाधार फलंदाजी केला होता तोच महेश चव्हाण या 49 धावांसाठी नेहा निलेश रेडकर डॉक्टर प्रथमेश यांची मोठी बहीण यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक येत आहे. आणि हे पारितोषिक देत आहेत ते सन्माननीय श्री ॲडव्होकेट रुपेश परुळेकर साहेब यांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज आकाश लाड. वेताळ वराड संघाच्या वतीने 3रं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आकाश लाड याचं. चांगला चेंडू लेगस्टिक वरून जाणारा चेंडू सचिन फाटक याच्या काही बॅटच्या पट्ट्या देत नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावते ती 28 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा जमवतोय तो धाड सकाळ सावरवाडचा संघ. आजच्या दिवसातील चाललेला हा 6वा सामना. मैदानात चालू असलेला सामना वेताळ वराड बनाम धाड सकाळ सावरवाड यांच्यात. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो सचिन. यावर चेंडू बॅटची कट घेतोय. पॉईंटच्या दिशेने चाललाय. यावर एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावसाठी धावतोय. 2 धाव धावून पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन विकेट. खराब ओव्हर थ्रो. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. 4 धावा धावून पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. रावले आणि फाटक यांच्यात या 4 धावांनी धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. दरम्यान महेश चव्हाण याला पुन्हा एकदा पारितोषिक येत आहे. आमच्या मयूर स्पोर्टचे मालक कौस्तुभ मसूरकर यांच्याकडनं एक टी शर्ट येत आहे. आकर्षक टी शर्ट येत आहे. या अगोदरच्या सामन्यात 49 धावांची खेळी केली होती तोच महेश चव्हाण. याच्यासाठी आमच्या मयूर स्पोर्टचे मालक कौस्तुभ मसूरकर यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट पारितोषिक येत आहे. यावर 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. या षटकातील पुढचा चेंडू सुरेख फटका पुन्हा एकदा सचिन फाटक याच्या बॅटमधून निघतो. यावर चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा धावून पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावाने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. या स्पर्धेदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरील एक नावाजलेले समालोचक श्याम वाक्कर तसंच मान्यवरांच्या कक्षात ॲडव्होकेट रुपेश परुळेकर साहेब तसंच इतर मान्यवर कुणाल फाटक व समीर रावले या मॅचचा आनंद लुटताना दिसत आहेत. या षटकातील पुढचा चेंडू सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने रावलेच्या बॅटमधून निघतोय. यावर चेंडू जातोय सीमा पार. धावसंख्या पोचते ती 41 या धावसंख्येवर. सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांची सचिन फाटक आणि कीर्तिराज रावले याची सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने याच्या नंतर मात्र सुरेख फलंदाजी होते. पहिल्या गडाच्या रूपात बाद झाला तो तुषार सकपाळ. एका षटकारानेशी 7 या धावसंख्येवर बाद झाला. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झाला दुसऱ्या चेंडूवर. स्वागत लोके याच्या स्वरूपात
दोन गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा जमवतोय धाड सकाळ सावरवाडचा संघ. नाणेफेकीचा कौल लागला होता तो वेताळ वराड संघाच्या बाजूने. रघुनाथ परब येतोय वेताळ वराड संघाच्या वतीने. चौथं आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय तो रघुनाथ परब. सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. यानंतर आणि 3 सामने खेळवायचे त्याची नोंद घ्या. या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो सचिन. एक फटका स्लिपच्या दिशेने कट करतोय चेंडू. यावर एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिथे गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावणे धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा जमवत आहेत. सुरेख फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज कीर्तिराज रावले आणि सचिन फाटक. या षटकातील पुढील चेंडू सामना करेल सचिन. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय. चेंडू पॅडवर आदळतोय. लेग बायच्या स्वरूपाची ही एक धाव धावून पूर्ण होते. या एका धावणे धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोचते ती. बॅटकट आहे. धावसंख्या पोचते 44 धावसंख्येवर. षटकातील पुढील चेंडू सामना करेल कीर्तिराज. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न कीर्तिराजाचा असफल होतोय. यावर एक धाव धावून पूर्ण होते. बाईच्या स्वरूपाची एका धावणे धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोचते ती 45 धावसंख्येवर. चौथं षटक प्रगतीपथावर. निर्धारित 5 षटकांचा हा सामना. यावर सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने. गचा क्षेत्ररक्षण गणेश मेसरी याचं त्याचं रूपांतर 2 धावेत होतं. या 2 धावणे धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोचते ती 47 धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना रविशंकर स्पोर्ट आणि महापुरुष बळी यांच्यात. ही इनिंग संपल्यावर नाणफेक करून घ्यायची आहे दोन्ही संघाचे कर्णधार. यानंतर होणारा सामना रविशंकर स्पोर्ट आणि महापुरुष बळी यांच्यात. इनिंग संपल्यावर दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो सचिन फाटक. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंच स्वप्नील सावंत दोन्ही आज समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूची घोषणा करतायत. एका अवांतर धावणे धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पोचते ती 48 धावसंख्येवर. या षटकातील पुढील चेंडूचा सामना करेल सचिन. एक फटका स्लिपच्या दिशेने कट करतो. यावर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवर समाधान मानावं लागते सचिन याला. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोचते ती 49 धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज सिंगल डबल या धावसंख्येवर भर देत आहेत आणि आपला धावफलक हालता ठेवतायत. या षटकातील पुढील चेंडू एक फटका लेगच्या दिशेने कट करतोय. एक फुल टॉच चेंडू. यावर एक धाव घेतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावणे धावसंख्येत भर होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग विटिंग विकेट दोन्ही फलंदाजात. दरम्यान षटक संपलं जिंकून करतायत पंच स्वप्नील सावंत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा धावफलकावर लागतायत.
यावर सचिन बाद होऊन तंबूत परततोय, आपली प्राइज विकेट गमावतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो समीर परब. सुरेख फलंदाजी केली आपल्या संघासाठी ती सचिन फाटक याने. गणेश मिस्त्री येतोय, या इनिंगची सांगता करणारा षटक. वैयक्तिक 14 धावसंख्येवर बाद होऊन तंबूत परतला तो सचिन फाटक. इनिंगचं सांगता करणारं षटक ते गणेश मेसरी याचं. षटकातील पहिला चेंडू सुरेख फटका, यावर एक धाव घेतोय आणि स्ट्राईक मध्ये बदल करतोय. परब याच्याकडे स्ट्राईक येते. धावसंख्या होते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा. 5वं षटक या इनिंगचं शेवटचं षटक गणेश मेसरी याचं. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो समीर. सुरेख फटका समीर याचा, यावर झेल उडतोय. झेल खाली स्वतः गोलंदाज गणेश मेसरी येतोय आणि सुरेख झेल टिपतोय. यावर 0 धावसंख्येवर बाद होऊन माघारी परततोय तो समीर परब. 4था गडी बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या होते ती 53. या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावते ती 53. या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक प्रगतीपथावर. सुरेख गोलंदाजी होते गोलंदाज गणेश मेस्त्री याची. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट होतोय. सुरेख गोलंदाजी होते गोलंदाज गणेश याची. यावर बाद होऊन माघारी परतावं लागतंय ते रावले याला. नवीन फलंदाज मनोज मैदानात पावलं टाकतोय. रविशंकर स्पोर्ट आणि महापुरुष बॉईज दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक महापुरुष बॉईज आणि रविशंकर स्पोर्ट या षटकातील पुढचा चेंडू सुरेख फटका. यावर एक झेल सोडतोय लकी मेस्त्री. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावण्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 55. या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा. धाव फलकावर ते दाड सकाळ सावरवाड संघाचे. या षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो मनोज. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न सफल होतोय. यावर एक धाव घेतोय. या एका धावण्या धावसंख्येत भरवते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 56. या धावसंख्येवर आणि विजयासाठी निर्धारित 5 षटकांमध्ये 57 धावांचं लक्ष ठेवतोय. मयूर स्पोर्टचे मॅनेजर कौस्तुभ मसूरकर यांच्याकडनं एक आकर्षक टी-शर्टचं पारितोषिक येत आहे. महेश चव्हाण याला
या अगोदरच्या सामन्यात 49 धावाची खेळी केली होती. तोच महेश चव्हाण यांच्याकडनं याच्यासाठी मयूर मयूर स्पोर्टचे मॅनेजर कौस्तुभ मसूरकर यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्टचं पारितोषिक येत आहे. या पुढचा सामना रविशंकर स्पोर्ट आणि महापुरुष बॉईज. रविशंकर स्पोर्ट आणि महापुरुष या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. सन्माननीय विनोद आळवे यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय रविशंकर स्पोर्ट. या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. निलेश, नाणेफेकीचा कौल तुझ्या बाजूने लागतोय. मगाचा सामना तू हरला होता, यावेळी तुला शुभेच्छा असतील. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. 5 षटकांचा हा सामना असेल. 1 मिनिट. 5 षटकांचा हा सामना असेल. काय काय सांगशील? माझा निर्णय असेल फिल्डिंग करायचा. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. समोरचा संघ देखील महापुरुष बॉईज असेल, म्हणजेच आमचा देवेन बोगटे. देवेन, तुला देखील शुभेच्छा आहे. जर तू नाणेफेक जिंकली असती तर तुझा निर्णय काय असला असता? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. दोघे जणही सांगतात आपण नाणेफेक घेतली असती तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. समोरच्या संघामध्ये निलेश, तुला असा कोणता खेळाडू आहे ज्याच्यापासून म्हणजे घाबरतोयस तू, त्याला भीती वाटते तुझ्या मनामध्ये, असं काही? तसा डेंजर म्हणजे आपला देवेनच आहे. त्याचीच एक भीती आहे, बाकी काय. फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही क्षेत्रामध्ये तो तरबेज आहे. तर देवेंद्र, तुला समोरच्या संघामध्ये कोण वाटतोय असा म्हणजे चांगला खेळाडू आहे ज्याच्यामुळे तुम्ही मॅच गमवू शकता, तो तुमच्यासाठी प्राइजिंग विकेट असेल? निलेश वेंगुर्लेकर हार्ड हिटिंग करण्यात एक्सपर्ट असल्यामुळे त्याचीच आम्हाला भीती आहे. त्याला थांबवण्यात आम्हाला यश मिळालं पाहिजे. गणेश मुरजकर बद्दल काही सांगाल? गणेश मोरजकर चांगली फलंदाजी करतोय. सकाळपासून आम्ही त्यांची फलंदाजी बघितली, चांगली करतोय. म्हणजे निलेश आणि गणेश हे दोन खेळाडू तुमच्यासाठी घातक आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद वाकर सर, धन्यवाद विशाल ओव्हर टू फाटक. द कॉमेंट्री बॉक्स. योगेश पेंडुरकर. धन्यवाद सर. मैदानावरती जाऊया. सामना रंगतोय तो या ठिकाणी श्रीदेव वेताळ वर्सेस दाड सकाळ सावरवाड या दोन संघांमध्ये. नक्कीच हा सामना श्रीदेव वेताळ वराड या संघासाठी महत्त्वपूर्ण सामना असेल आणि याची जबाबदारी लक्षात घेऊन सलामीला 2 सलामीवीर मैदानावरती गणेश आणि सोबत लकी आपल्याला बघायला भेटत आहेत. मेस्त्री बंधू हे स्ट्रायकिंग आणि नॉन स्ट्राईक एंडवरती. मात्र गोलंदाजाचा विचार केला गेला असता तर समीर परब नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू नक्कीच लाईन भरकटलेला चेंडू ठिकाणी पनिश करतायत. या चेंडूला अवांतरने सुरुवात होते. नक्कीच विचार केला गेला असता तर मर्यादित 5 षटकांमध्ये विजयाचं समीकरण आहे ते 57 धावांचं. परत एकदा मोठा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय गणेश याचा. त्याच्यावरती 1 धाव. या एका धावेने स्वतःचं खातं आता मात्र फलंदाज खोलतोय. या एका धावेने सांगी कोटा 2 या धावसंख्येवरती पोहोचतोय. एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करताना बघायला मिळतोय तो म्हणजे समीर परब नावाचा. लकी मेस्त्री जो डाव्या हाताने खेळतो मैदानावरती बघावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. तो कशा प्रकारची फलंदाजी या मैदानावरती करतोय. श्रीदेव वेताळ वराड या संघाला हा सामना विजयी ठरवून देण्यामध्ये ही सलामीला आलेली जोडी सलामी त्या प्रकारची देते का? कारण मर्यादित 5 षटक 3 चेंडू आणि 57 धावांची गरज असताना सलामीला आलेले दोन्ही सलामीवीर कशी सलामी देतील हे बघणं तेवढंच गरजेचं असेल मैदानावर. मात्र मिस्टर क्रिकेट तुषार सकपाळ एक घातक कॉम्बिनेशन दिसतंय स्टंपच्या मागे. हलक्या हाताने स्क्वेअर केला जातोय. चेंडू या ठिकाणी चाप लावला होता आणि चापामध्ये मात्र सांगेपर्यंत लकी मेस्त्री सारखा एक मोठा मसा गळा लागतोय. ओव्हर टू द डीजे.
लकीसाठी जो सापळा रचला होता, ज्या प्रकारची गोलंदाजीची गरज होती या मैदानावरती, तशाच प्रकारचा गोलंदाजाने चेंडू फेकला आणि त्याच्यावरती मात्र एका चौथ्या स्लिपच्या दरम्यान मला वाटतं आउट होऊन लकी मिस्त्री डगआउटमध्ये येऊन बसेल. नवीन फलंदाज संदेश नॉन स्ट्राईक एंडवरती बघायला भेटेल. मात्र जो मोठ्या फटक्यांसाठी गणेश मिस्त्री ओळखला जातो तो त्या नावाला साजेशी फटकेबाजी करतोय का? नक्कीच बॅटमधना एक मोठा फटका निघतोय. चेंडू वन बाउन्स ट्रॅव्हल केल्यानंतर जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. अशी धावसंख्येवरती भर पडतोय. 6 धावा धावफलकावरती लागताय. एक अचूक फलंदाजी या ठिकाणी, एक बॅटच्या बंदोबस्त आलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स घालण्यामध्ये फलंदाज सफल ठरला. परत एकदा समीर लावरे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. गणेश मिस्त्री निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर बघायला मिळते. वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, कारण पॉवर प्लेचं षटक आणि ह्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा उद्दिष्ट असतो फलंदाजांचा. परत एकदा आडव्या बॅटने स्ट्रीप करतोय फलंदाज. थोडासा बघावं लागेल. स्वागत मात्र या ठिकाणी कुठचीही चूक करत नाहीये आणि गणेश मिस्त्री नक्कीच दोन्ही सलामीवीर या ठिकाणी नाराज करताना बघायला मिळत आहेत. ते म्हणजे श्रीदेव वेथाळ वरडच्या बाजूने नवीन फलंदाज मैदानावरती दिसतोय तो म्हणजे सचिन नावाचा, ज्याने मागच्या मॅचमध्ये एक तुफानी फलंदाजी केली होती, मात्र विजय संपादन करू देऊ शकला नव्हता. आता मात्र बघावं लागेल संदेशच्या जोडीने कशा प्रकारची फलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. बॅटची एज लागते आणि या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय. एक बघावं लागेल या पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. एका षटकाच्या सांगतेस महत्वपूर्ण 3 गडी डगआउटमध्ये जाऊन बघतायत आणि सांघिक कोटा विचार केला गेला असता तर 6 धावांचा धावफलकावरती लागतोय. दुसरं षटक घेऊन मला वाटतं स्वागत लोके येतोय गोलंदाजी मार्कवरती. 57 धावांची गरज असताना पहिलं षटक नक्कीच महत्वपूर्ण, एक कंजूशीभर षटक मैदानावरती बघायला मिळालं. मात्र 6 धावा त्या षटकामध्ये देण्यात आल्या आणि महत्वपूर्ण 3 गडी बाद करण्यामध्ये समीर परब नावाचा गोलंदाज यशस्वी ठरला. आता कशा प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती होते अजूनही विचार केला गेला असता होताना बघायला भेटतोय. नक्कीच खरा फॉर्म ह्या पूर्ण दिवसामध्ये बघायला मिळाला. मात्र हा सामना मसूरकर याच्यासाठी कशा प्रकारचा असेल हे बघणं तेवढंच गरजेचं असेल. स्ट्राईकवरती सचिन, नॉन स्ट्राईकवरती दिसतोय तो आकाश. नक्कीच भरपूर ऑफ स्टेमच्या बाहेर न जाणारा चेंडू टिकावणी घालणारा पंच दोन्ही हात समांतर करताय. चेंडू स्वैर असल्याची खुणा या ठिकाणी होते. अवांतर धावसंख्येने धावसंख्येवरती परत एकदा भर पडला. धावसंख्या 7 या धावसंख्येवरती पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावर स्वागत लोके जो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. एक फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉसचा फटका त्याच्यावरती बघावा लागेल. क्षेत्ररक्षक एक चांगलं होत आहे त्याच्यावरती, मात्र
समीर याच्याकडनं ह्या 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्येवरती भर होत आहेत. धावसंख्या पोहोचते ती 9 धावा धाव फलकावरती लागत आहेत. तुषार सकपाळ नक्कीच वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बघायला भेटत आहेत. तुषार सकपाळ हा गोलंदाज कितवं षटक टाकेल हे बघणं तेवढंच गरजेचं असेल. मला वाटतं अवधूतसाठी काहीतरी नवीन स्ट्रॅटर्जी मैदानावरती रचली गेली असेल, कारण विकेट ती अजूनही महत्त्वपूर्ण माघारी राहते श्रीदेव वेताळ वराडच्या कोट्यामध्ये. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कशा प्रकारची गोलंदाजी ह्या मैदानावरती करतोय. एक मोठा फटका, कीर्तिराज चेंडूच्या खालती जातोय आणि एक साधा सोपा झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि सचिन याची पारी या ठिकाणी समाप्त होते. एक दूत मैदानावरती गेल्यावरती डीजे वाल्याने जे एक सुंदर गाणं लावलं, असं वाजवा की गाजवा की. आता मात्र ही मॅच श्रीदेव वेताळ वराडच्या बाजूने झुंकू द्या असं म्हणेल. बघावं लागेल आता अवधूत कशा प्रकारची फलंदाजी या मैदानावरती करतोय, कारण गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारचं पहिलं षटक हाताळलं गेलं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून दुसऱ्या षटक हाताळताना ह्या मैदानावरती स्वागत लोके बघायला मिळतोय. मात्र थोडा वेळ घेतला पाहिजे आणि त्यानंतर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होईल असं अंदाजे या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. तो म्हणजे नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे मागच्या वर्षीचा यशस्वी कर्णधार अवधूत मसूरकर. या सीझनमध्ये फ्लॉप होताना थोडा दिसतोय. मात्र एकाच दुसरा मोठा फटका या फलंदाजाचं मानसिक मनोबल वाढवू शकतं. बघावं लागेल कशा प्रकारचा फटका ह्या मैदानावरती निघतोय. अवधूतच्या बॅटमधनं जास्तीत जास्त धावा निघतील तेवढा जास्तीत जास्त फायदा श्रीदेव वेताळ वराड या संघाला होऊ शकतो. स्वागत याचं देखील कौतुक करावं लागेल. एक नवीन गोलंदाज आहे, ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय. एक काबिली तारीफ मोठा फटका आकाशाच्या बॅटमधनं निघतोय क्षेत्ररक्षक येईपर्यंत डायरेक्ट हिट होतोय चेंडू त्याच्यावरती. 2 धावांचा पल्ला पूर्ण होतोय. मिस फिल्डिंग वारंवार. 1 मिनिट पंच 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 सामना थांब. या 4 धावा डायरेक्ट चेंडू भिंतीवरती आदळतोय. 4 धावा या 4 धावा डायरेक्ट जर चेंडू त्या घरावरती बसला तर पत्र्यावरती पडला. लक्ष द्या सर्वांनी, पत्र्यावरती पडला तर षटकार आहे आणि चिऱ्यांवरती लागला तर चौकार आहे. खालती टप्पी पडून जर लागला तर धावायचे आहेत धावा. तर आकाश जो सुपर फलंदाजी मैदानावरती करतोय 4 धावाने स्वतःचा संघाचं नक्कीच मानसिक मनोबल वाढवेल. धावांचा विचार केला गेला असता तर 13 धावा धावफलकावरती लागतायत. याचं स्वागत केलं जातंय चौकारांनीशी. मात्र हे षटक तेवढंसं कंजूशी भरं म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा. अजूनही विचार केला गेला असता तर 13 धावा खर्च घालतोय दुसऱ्या षटकानेशी. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्यावरती आउट स्विंग बघायला इन स्विंग बघायला मिळाला. त्याच्यावरती चेंडू सीमारेषा पायर, टांगा पलटी, घोडे फरार. कौस्तुभ मसूरकर यांना विनंती आहे की प्रदीप मेडवाळकर तुम्हाला बोलवत आहेत. पुढील चेंडू स्वागत याचा खेळण्यासाठी परत एकदा 2 चौकारांनीशी खेळतोय फलंदाज आकाश नावाचा. आणि फटकेबाजी मैदानावरती चालू आहे. अशाच प्रकारच्या फटकेबाजांची गरज असेल तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी. त्यानंतर हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने स्क्वेअर केला जातोय चेंडू. त्याच्यावरती 1 धाव. रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचं चेक केलं जाईल तोपर्यंत 2 धावांचा पल्ला. 3री धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अचूक फेकी. मात्र महत्वपूर्ण 1 धाव या ठिकाणी रोखण्यामध्ये यशस्वी झाला तो क्षेत्ररक्षक. आणि या एका 3 धावेने धावसंख्येवरती भर पडतोय. 20 धावा धावफलकावरती लागतायत.
एक महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल करताना स्वागत लोके नावाचा गोलंदाज दिसतोय. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. अवधूत मसूरकर जो ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा अडचणीमध्ये संघ दिसतोय त्याचा, तो म्हणजे श्रीदेव वेता. कशा प्रकारची फटकेबाजी या मैदानावरती करतोय तेही बघणं तेवढंच गरजेचं असेल. ऑन साईडच्या दिशेने हवेचा झुळूक दिसते, मात्र त्याचा फायदा मिळतोय का फलंदाजाला तेही बघणं तेवढंच गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमा पार चौकारासाठी. एक महागड्या षटकाची सांगता या ठिकाणी. धन्यवाद डीजे. महेश चव्हाण यांनी या ठिकाणी यायचंय. सन्माननीय मयूर स्पोर्ट चे कट्टाचे मॅनेजर सन्माननीय कौस्तुभ मसूरकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुमची टी शर्ट घेऊन जायची आहे. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 49 धावांची कामगिरी ज्या ठिकाणी केली आणि ह्या चौकाराच्या साह्याने धावसंख्येवरती 24 धावा धावफलकावरती लागत आहेत. म्हणजे अजून विचार केला गेला असता तर 18 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा राहत आहेत. अ, 33 धावांची गरज. तोपर्यंत मायक्रोफोनवरती राहिलेल्या 18 चेंडूंचं समालोचन करण्यासाठी मी वेंगुर्लेकर सर यांना आमंत्रित करतोय. तोपर्यंत मी योगेश पेंडुरकर तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद पेंडुरकर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. परब गोलंदाजी करतोय तो. पंचांच्या डावी करून मारा करतील. थोडं क्षेत्ररक्षण त्याला काही सॅटिस्फॅक्शन वाटत नाही, त्यासाठी तो पुन्हा क्षेत्ररक्षण याकडे सजवतोय. वाईरकर येत आहेत, ते लॉंग ऑनच्या दिशेने येत आहेत. काऊ कॉर्नरला फाटक म्हणून क्षेत्ररक्षक उभे आहेत. एक महत्त्वपूर्ण सामना म्हणून खेळत आहेत परब. पंचांच्या डावीकडून सामना करतील आकाश. एक फॉरवर्ड थ्रूच्या ठिकाणी चेंडू ढकलतात. एक धाव चोरून काढतायत क्षेत्ररक्षक. एक धाव काही वाचवू शकत नाहीत. संघाची धावसंख्येत 1 ने भरवते. वैयक्तिक धावसंख्येत 1ची भर टाकतायत. धावसंख्या होते ती 25. संघाला जिंकण्यासाठी किती धावा? वारंवार तुषार सतपार क्षेत्ररक्षणात बदल करतायत. 1 2 3 4 5 4 स्वरूपात क्षेत्ररक्षक लागतात. ऑफ साईडला 4 जण आणि ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षण असा चक्रव्यूह या ठिकाणी लावतायत. परब गोलंदाजी करतायत. 10 ते 12 पावलाचा असा रनअप त्यांचा. वारंवार चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लागण्याचा प्रयत्न या ठिकाणी सापळा लावला होता आणि बरोबर सापळ्यात पकडतायत. अंदाज अवधूत मसूरकर बाद होत आहेत. 5व्या गटाच्या रूपात बाद होत आहेत. संघाला भेटणारा 5वा धक्का. 5 बाद 25. बाद झाले त्यांच्या जागा घेण्यात ते रघु आणि गोलंदाजी करतील ते त्यांचे छोटे बंधू समीर परब. यामध्ये चेंडू फळीच्या खेळात कोण जिंकते ते बघूया. गोलंदाज वरचढ होतोय की फलंदाज वरचढ होतोय ते आता 5-2-4 मिनिटातच आपल्याला समजेल. रघु स्ट्राईक घेत आहेत. आपल्या भावाची काय खेळी असू शकते, कशा प्रकारचे फटके मारतात ते त्यांना बरेच वेळा माहीत आहे. बघूया कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवत आहेत ते. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, शॉर्ट मिड ऑफ, फाईन लेग, स्क्वेअर कव्हर, काऊ कॉर्नर असे स्वरूपात क्षेत्ररक्षण रचवत आहेत. परब अकूट टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या ठिकाणी टाकतायत आणि या ठिकाणी चोरटी धाव मिळवत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं. थ्रोही उत्कृष्ट होता. फेकी उत्कृष्ट होती. पण एक धाव काही वाचू शकत नाहीत. रघु खातं खोलतायत आपल्या 1 या धावसंख्येने. संघाच्या धावसंख्येत 1 भर सांघिक धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 26. 5 गडी बाद 26. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल होतोय. पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते समीर परब.
बराच अनुभव त्यांच्या गाठीशी असलेले समीर परब गोलंदाजी करतायत. आखो टप्प्याचा चेंडू, खाली राहणारा चेंडू फाईन लेगच्या ठिकाणी जातोय. तुषार सतपाल स्वतः विकेट किपर धावत जात आहेत. चेंडू व्यवस्थित पकडतायत. एक धाव काय वाचू शकत नाहीत. एका धावेने धाव संख्येत भर पडते. संघाची धाव संख्या होते ते 27. दरम्यान षटक संपते, नाही सॉरी, षटक पुढचा चेंडू घेऊन येतात ते समीर परब. जास्तीत जास्त चेंडू आता संध्याकाळची वेळ असणार, सूर्य आता अस्ताला जाण्याच्या तयारीत, दिवस मावळण्याच्या तयारीत. दरम्यान किती चेंडू? एक मिनिट, 2 मिनिटं सांगतो. सावंत परब गोलंदाजी करता. आखो टप्प्यात चेंडू खाली राहतोय. फलंदाजांना काही समजत नाही. चेंडू विकेटच्या वरून जातो, म्हणजे यष्ट्यात चुकवून जातोय. कोणत्या स्वरूपाचा धोका पत्करत नाहीत, म्हणजे चेंडू त्यांना समजत नाही. मरीन स्वरूपाचा असा चेंडू जातोय, तो विकेट किपरांच्या हातात विसा होतोय. कोणत्या स्वरूपाची धाव नाही. सांघिक धाव संख्येत वाढ होण्याचा प्रश्न नाही. 5 गडी बाद 27 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. दरम्यान षटक संपण्याची खुणा करतायत पंच. संघातर्फे संपणार 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. दरम्यान सांघिक धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती मिडबावकर 34. यांच्यासाठी पारितोषिक घेत आहे. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले तर सन्माननीय नितीन शेट्टी यांच्याकडनं 200 रुपयाचं पुन्हा पारितोषिक आहे. एकदा मिडपावकर. पुन्हा एकदा वाईट बाहेर जाणारा चेंडू पंच. पुन्हा एकदा समांतर हात करतायत. वाईटचे कोणा लागोपाठ 2-2 वाईट टाकतायत. संघाची अवंत धावसंख्येत वाढ होते. सांघिक धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 35. 5 गडी बाद. पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू खेळतायत आणि चेंडू सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंच खुणा करतायत चौकारांची. चौकाराच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती आता 4 संघ आहेत. त्यांनी कृपया जरा सीमारक्षक म्हणून जरा काम करायचं आहे आणि मंडळाला सहकार्य करायचं आहे. बॅट्समनसाठी बक्षीस येत आहे. लेग साईडला जर षटकार ठोकला तर अंपायरना 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय 10 चेंडू 18 धावा. मिडबावकर पुन्हा एकदा चेंडू टाकतायत. चेंडू पायावर आदळतोय.
बाहेर काही जात नाही, व्यवस्थित क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू पकडतायत. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न नव्हता, त्यामुळे कोट्या स्वरूपाची धावसंख्येत वाढ होत नाही, वैयक्तिक धावसंख्येत वाढ होत नाही, सांघिक धावसंख्येतही वाढ होण्याचा प्रश्नच होत नाही आहे. धावसंख्या आहे त्या ठिकाणी स्थिर होते. ती 5 बाद 39. हो, 9 बॉलात 18. पुन्हा एकदा चेंडू सरळ मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. पॉईंटच्या ठिकाणी चेंडू जातोय. एक धाव मात्र चोरून काढतायत. सांघिक धावसंख्येत एक वैयक्तिक धावसंख्येत एकची भर टाकतायत. सांघिक धावसंख्येत एकची भर होते. धावसंख्या होते ती 40. 5 गडी बाद 40. 8 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावा. मिठबावकर आपला बराच आयुष्यातला अनुभव पणाला लावतायत, गोलंदाजी करतायत. ब्लॉक हॉल स्वरूपाचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय. फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज चेंडू पकडतायत, पुन्हा देतात विकेट किपर यांच्या हातात. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न नव्हता, कारण रघु कधी पुन्हा एकदा रघु फलंदाजी करतायत, सामना करतील मिठबावकर यांच्या गोलंदाजीचा. रघु बराच अनुभव असलेले रघु खास मुंबईत खेळण्यासाठी येतात. VPL. पुन्हा एकदा रघु यांना ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू चकतायत. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतात विकेट किपर क्षेत्र. आणि दरम्यान या ठिकाणी षटक संपतंय, ते 4थं षटक संपतंय मिठबावकर यांचं. संघाला 6 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. कीर्तिराज 6 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. संघातर्फे हॅलो. स्पर्धा लाईव्ह आहे, लक्षात ठेवा प्लीज. मी हात जोडून विनंती करतोय. असा जर टाइमपास झाला तर पुढच्या 2 मॅच मग मुश्किल आहे 5 ओव्हर. हा इतक्या वर्षाचा अनुभव आहे मला. किती वाजता काढूक पडतो या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असतात. प्लीज बॅक टू द कॉमेंट्री. एक मिनिट समोर फलंदाच्या समोर कृपया गडबड करू नये. नाही साईड स्क्रीन होता ना, कृपया साईड स्क्रीनच्या बाजूला राहून बोलावे. फुलटॉस स्वरूपात चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर भिरकत आणि या ठिकाणी चेंडू पकडता सीमारेषेच्या बाहेर जात होते. दरम्यान पहिल्याच चेंडूवर 2 धावा मिळवत आहेत. संघाचे सांघिक धावसंख्येत 2ने भर घालत आहेत. धावसंख्या होते ती 42. 5 चेंडू 15 धाव.
5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू घेऊन येत आहेत ते कीर्तिराज पंचांच्या उजवीकडून. बरोबर सापळा रचत आहेत आणि वायरकर यांच्या हातात चेंडू फलंदाजी जरा पटपट जायचं आहे जेणेकरून 2 सामने अजून या ठिकाणी खेळवायचे आहेत. फलंदाजी त्वरित जायचं आहे. पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. पुढील चेंडू घेऊन येतात तर कीर्तिराज पंचांच्या उजवीकडून मारा करतील. फलंदाज कोण? फलंदाज रघु परब. पुन्हा एकदा फुलटॉस रूपात चेंडू सरळ जातो ते क्षेत्राच्या हातात दिसा होतोय आणि या ठिकाणी रघु बाद होत आहेत. वैयक्तिक खेळी समाप्त करतायत. संघाला बसणारा 7वा धक्का. 7 बाद 42. करू नका, विनंती आहे प्लीज. तुम्हाला जे काय करायचं आहे कमिटीला विचारून करायचं आहे. लक्षात दरम्यान ठेवा. आऊट झालेला खेळाडू कोणत्याही स्वरूपात ग्राउंडवर जाऊ शकत नाही. नियम लागू आहे. दरम्यान संघ मालक नाही. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय आणि षटकाच्यासाठी चेंडू जातोय सीमारेषा. पंच दोन्ही हात उंचावत आहेत. धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 9 धावा. अतिशय रोमांचक स्थितीत असलेला सामना. कृपया जे खेळाडू खेळत नसतील त्यांनी कृपया सीमारेषेवर जायचं आहे. जे खेळाडू खेळत नसतील त्यांनी कृपया सीमारेषेवर जायचं आहे जेणेकरून पुढील चेंडू कीर्तिराज. पुन्हा एकदा जातो चेंडू सीमारेषेकडे झेपावताना दिसतोय आणि या ठिकाणी 2 धावा जमवत आहेत. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या होती ती 50. 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावा. कीर्तिराज पंचांच्या डावीकडून मारा करतायत. राहणारा चेंडू सरळ जातो विकेट किपर यांच्या हातात विसावतोय आणि या ठिकाणी निर्धाव स्वरूपात आणि फलंदाज बाद. आणि या ठिकाणी धन्यवाद. आता जो सामना आहे तो म्हणजे रविशंकर स्पोर्ट्स विरुद्ध महापुरुष बॉईज. चला पटापट या मैदानाच्या आतमध्ये. आयोजन कमिटीला विनंती आहे 20 षटकं खेळवायचे आहेत. आता किती षटकांचा सामना खेळवायचा आहे हा तुम्ही विचार करा. 20 ओव्हर आहेत. 2 मॅच म्हणजे 20 ओव्हर आणि त्याला किती वेळ जाईल. पंच तेच जे पंच आहेत त्यांनी त्वरित सामना सुरू करायचा आहे जेणेकरून अजून एक सामना व्हायचा आहे. 5